या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्च 2025 गणित भाग 2 बोर्ड पेपर प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. यामध्ये आपण 5व्या प्रश्नातला उपप्रश्न 2 अभ्यासत आहोत. विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक जर प्रश्न समजून घेतला तर उत्तराकडे सहज प्रश्न पाठवत असतो. आणि मग आपण प्रश्नाचं वाचन करूया. उपप्रश्न 2, जर थीटा बरोबर 30 अंश घेऊन पुढील त्रिकोणमितीय नित्य समानतेचा पडताळा घ्यायचा. आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी? साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1, बी 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा, सी आहे 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा. या ठिकाणी आपल्याला 3 नित्य समानता दिलेली आहे. आपल्याला पडताळा घ्यायचा आहे. यामधला जो थीटा आहे तो 30 अंशाचा ठेवून, आणि म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, आपण या ठिकाणी त्रिकोणमिती गुणोत्तराचा वापर करूया. आणि मग थीटा हा जो कोन आहे तो 30 दिलेला आहे. आणि मग या ठिकाणी आपण डावी बाजू घ्यावं लागेल आणि उजवी समान दाखवावं लागेल. आणि म्हणून सर्वात प्रथम आपण डावी बाजू बरोबर ये जो आहे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा आपण घेत आहोत. आणि मग या ठिकाणी थीटाची किंमत आपण 30 घेणार आहोत. आणि म्हणून साइन वर्ग 30 अधिक कॉस वर्ग 30 थीटाची किंमत. आणि मग या ठिकाणी साइन 30 आपल्याला माहित आहे, साइन 30 अंशात्मक हा जो कोन आहे त्या ठिकाणी अंशात्मक कोन, साइन 30 ही सारणी जी आहे ती गुणोत्तराची किंमत आपण 1/2 असते. ही सारणी थोडस पाठ असणं आवश्यक आहे. आणि कॉस 30 हा जो आहे तो साइन 30 1/2, साइन 45 1/2 आणि साइन 60 हा वर्गमुळात 3/2 असतो. म्हणजेच या ठिकाणी साइन 30 1/2, साइन 60 वर्गमुळात 3/2. आणि कॉसचा जो 30 आहे किंवा साइनचा 30 जो अंशात्मक कोन आहे त्याची किंमत कॉस 60 मध्ये जाते. आणि साइन 60 ची जी किंमत आहे ती 30 मध्ये येते. 30 आणि 60 हे अदलाबदल होतात अंशात्मक माप साइन आणि कॉस मध्ये. आणि म्हणजेच या ठिकाणी साइन 30 हा 1/2 असेल तर कॉस या ठिकाणी 30 किती असेल? 60 आणि 30 अदलाबदल होतात. म्हणजे साइन 60 वाला वर्गमुळात 3/2 असेल तर तो कॉस 30 मध्ये येतो. म्हणजेच या ठिकाणी कॉस 30 हा वर्गमुळात 3/2. म्हणजे थोडक्यात तुम्हाला साइन 30 1/2, साइन 45 1/2, साइन 60 वर्गमुळात 3/2. तर साइन 30 आणि 60 कॉस मध्ये अदलाबदल होतात. म्हणजे साइन 30 1/2 असेल तर कॉस हा वर्गमुळात 3/2, साइन 60 मधला वर्गमुळात तो 30 मध्ये येतो, कॉस 30 मध्ये. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी डावी बाजू बरोबर साइन 30 ची किंमत किती आहे? 1/2. साइन 30 1/2 त्याचा वर्ग अधिक कॉस वर्ग 30. कॉस 30 हा वर्गमुळात 3/2 आहे. म्हणजेच वर्गमुळात 3/2 कॉसचा वर्ग. आणि आपण हे सोडूया. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग छेदस्थानी 2 × 2 4 अधिक जशाच तसे वर्गमुळात 3 आणि वर्ग या ठिकाणी तो कटणार आहे. आपल्याला माहित आहे एखाद्या संख्येचा वर्ग आणि वर्गमूळ असेल तर त्याची किंमत काय होईल बघा. वर्गमूळ चिन्हाची किंमत असते 1/2 आणि हा वर्ग आणि हा कटला म्हणजेच त्या ठिकाणी ते वर्गमूळ कमी होणार आहे. म्हणजेच वर्गमूळ 3 ची किंमत 3 असेल आणि 2चा वर्ग 4. या ठिकाणी पायासारखा आहे म्हणून आपण एकच संख्या आहे एक वेळा लिहितो. अंशाची बेरीज 3 आणि 1 4 होतात. म्हणजे 4/4 म्हणजे 1. या ठिकाणी आपली डावी बाजू मिळालेली आहे
1 आणि उजवी बाजू पण आपल्याला एकच आहे या ठिकाणी, म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू ही या ठिकाणी समान आहे. म्हणजेच आपण लिहू शकतो, म्हणून या ठिकाणी साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. त्याचबरोबर आपण दुसरी जी नित्य समानता आहे ती घेणार आहोत. 1 अधिक टॅन वर्ग थीटा डावी बाजू बरोबर या ठिकाणी जी नित्य समानता आहे त्याच्यातली डावी बाजू आपण घेऊया. डावी बाजू बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थीटा म्हणजेच 1 अधिक टॅन वर्ग थीटाची किंमत किती घ्यायची आपल्याला 30 अंश प्रश्नानं सांगतोय. आणि मग आपण ते लिहूया. 1 अधिक सारणीमध्ये आपल्याला माहित आहे टॅन 30 ची किंमत किती आहे, तर 1/3 आहे. हे आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. आणि म्हणजेच या ठिकाणी 1/3 आणि त्यांचा वर्ग असल्यामुळे वर्ग, इथं कारण आपण लिहिणार आहोत टॅन 30 बरोबर 1/3. ही सारणी पाठ असणं आवश्यक आहे आपल्याला. म्हणजेच डावी बाजू 1 अधिक 1चा वर्ग या ठिकाणी 1 होणार आहे. इथं वर्गमूळ कटणार आहे. आपण या ठिकाणी छेद समान करूया. पूर्णांक आणि अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी असतील तर आपला छेद समान करावा लागतो. कारण छेदस्थानी एक सारखी संख्या असेल तर त्यांची बेरीज वजाबाकी होते. मग आपण छेद समान कसा करतो, तिरका गुणाकार 3 1 3 अधिक एका 1 आणि छेदाचा गुणाकार. मुलं या ठिकाणी छेदाचा गुणाकार करायला विसरतात. 3 1 3. आपण डायरेक्ट या ठिकाणी छेद समान केला. 3 ला 3 3 आणि 1 4. तर आपल्याला डावी बाजू काय मिळते, डावी बाजू बरोबर 4/3 मिळाले. आता उजवी बाजू आपण घेऊन सोडूया. उजवी बाजू आपल्याला काय दिलेली आहे या ठिकाणी, उजवी बाजू बरोबर आपण या ठिकाणी घेऊया. उजवी बाजू आहे सेक वर्ग थीटा. सेक थीटाची किंमत आपण 30 अंश घेणार आहोत. आणि म्हणजेच उजवी बाजू बरोबर सेक 30. आपल्याला माहित आहे कॉस 30 जी आहे, कॉस 30 ची किंमत किती आहे, वर्गमुळात 3/2. कॉस आणि हा सेक एकमेकाची व्यस्त आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय होईल, सेक 30 म्हणजेच 2/3 होईल. कारण कॉस 30 ची किंमत आपण इथे यापूर्वीच पाहिली, वर्गमुळात 3/2. आणि सेक हा त्याचे व्यस्त आहे, म्हणजेच 2/3 होईल. आणि मग याचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. सेक वर्ग 30, सेक 30 ची किंमत आहे 2/3 आणि मग त्याचा वर्ग, 2चा वर्ग या ठिकाणी काय होईल, 2 × 2 4 आणि तो वर्गमूळ कटेल. म्हणजेच आपल्याला डावी बाजू 4/3 मिळाली होती, उजवी बाजू पण 4/3 मिळालेली आहे. म्हणून या ठिकाणी आपण याला नंबर देऊ शकतो. याला नंबर 1 द्या, याला नंबर 2 द्या. 1 व 2 वरून समीकरण 1 व 2 वरून या ठिकाणी डावी बाजू बरोबर आहे उजवी बाजू, म्हणून आपण लिहू शकतो 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर आहे सेक वर्ग थीटा. आपण सिद्ध केलेला आहे. त्यानंतर आपल्याला परत तिसरी जी नित्य समानता आहे ती घेऊया. 1 अधिक कॉट वर्ग थीटा. फक्त आता या ठिकाणी आपण याची डावी बाजू घेत आहोत.
डावी बाजू 1 अधिक कॉट वर्ग थिटा 1 अधिक कॉट वर्ग थिटाची किंमत 30 अंश म्हणजेच या ठिकाणी 1 अधिक कॉट 30 टॅन 30 आपल्याला इथे मिळवलेली आहे किंमत आपण या ठिकाणी टॅन 30 जे आहे काय मिळवली आपण 1/3 मिळवलेले आहे आणि कॉट आणि टॅन एकमेकाच्या व्यस्त आहेत म्हणजेच या ठिकाणी कॉट 30 काय होईल (3/1) त्याच्या आदला बदल 1/3 असेल तर (3/1) म्हणजेच या ठिकाणी (3/1) याचा वर्ग म्हणजेच डावी बाजू बरोबर 1/1 त्यानंतर इथं (3 चा वर्ग म्हणजे 3 असेल कारण वर्गमूळ कटणार आहे या ठिकाणी 1/1 च्या स्थानी 1च आहे म्हणून 3 4 या ठिकाणी डावी बाजू आपल्याला 4 मिळते. परत आता उजवी बाजू घेऊया. उजवी बाजू काय आहे म्हणून उत्तर दिले कोसेक वर्ग थिटा थिटाची किंमत 30 घेऊया. कोसेक थिटा उजवी बाजू बरोबर कोसेक 30 साइन 30 आपल्याला किती आपण मिळवले साइन 30 आहे आपल्याला माहित आहे इथं साइन 30 म्हणजेच 1/2 आहे त्याची आदला बदल कोसेक हा तिथे व्यस्त आहे कोसेक 30 काय होईल कोसेक 30 म्हणजे 2/1 होईल म्हणून या ठिकाणी कोसेक 30 2/1 त्याचा वर्ग 2चा वर्ग 4 1चा वर्ग 1 म्हणजेच उजवी बाजू आपल्याला 4 मिळाली डावी बाजू 4 मिळाली म्हणून याला आपण नंबर 1 देऊया याला नंबर 2 देऊया. समीकरण 1 व 2 वरून या ठिकाणी आपल्याला डावी बाजू बरोबर आहे उजवी बाजू म्हणजेच आपण हे सिद्ध केलं की 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर या ठिकाणी 1 अधिक कोसेक वर्ग 30 म्हणजे कोसेक वर्ग थिटा. तर अशा पद्धतीने आपण या नित्य समानता गुणोत्तर सारणी थोडीशी आपल्याला थोडीशी जरी पाठ असेल लक्षात असेल तर हे प्रश्न सोडवता येतात.